श्री स्वामी समर्थ. वारा कधी स्वतः करता वाहत नाही, झाडे कधी स्वतः करता फळे देत नाही, स्वामी सुद्धा आपल्या भक्तांसाठी कार्य करत असतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. त्यामुळे निश्चितच आजचा हा दिवस तुमचा छान जाणार आहे. तसेच येणारा तुमचा प्रत्येक दिवस स्वामींच्या कृपेनं आनंदमय तसेच सुखाचा जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर का हा स्वामी संदेश तुम्ही ऐकला तर भाग्यवान ठराल. स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचं जीवन कायमचं बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते तुम्हाला मिळणार. ज्याची तुम्ही कधी अपेक्षासुद्धा केली नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ता चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व स्वामी आई मी तुझं बाळ आहे हे लिहायला विसरू नका. भाग्यवान ठराव. दगडातून मूर्ती बनायला दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्याला सुद्धा परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत होईल. जीवनात खूप अडचणी आहेत पण त्यांना सामोरं जाण्याची शक्ती आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते. गरिबाला केलेले दान व सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढे जरी स्वामींचे वाक्य, स्वामींचे बोल आपल्या कानावर पडले तरी आपल्या मनाला धीर भेटतो. आपल्या मनातील भीती जळून जाते. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ती अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी सावलीही सोडेल तुझी साथ. घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा. जाणले समर्था माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त स्वामींवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवा. उगाची भीतोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी एवढा विचार करा की येणाऱ्या संकटाला सुद्धा विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे, सदैव तुमच्या आसपास आहे. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. याप्रमाणे तुम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात, जे सदैव आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात. प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवत असते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलवत असतो. स्वतःवरती विश्वास ठेवा. सगळं नीट होईल. कदाचित आत्ता नाही पण येणाऱ्या काळामध्ये सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. जीवनामध्ये आपले कर्म करत राहा, फक्त चालत राहा. यश तुम्हाला कधी मिळेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत नेहमी शिकत राहा, कारण की अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण की संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो. जितका मोठा संघर्ष तितकं तुमचं यश शानदार असेल. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्ष्यावरती पोहोचणार नाही. नेहमी लक्ष मोठे ठेवा, त्यामुळे तुम्ही छोटे लक्ष कधी प्राप्त कराल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. एका वेळेस एकच कार्य करा आणि कार्य असं करा की तुमचा आत्मासुद्धा त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. एक निष्ठेने करा. तुमचं मन आणि आत्मा एकाच ठिकाणी लागला पाहिजे. त्यामुळे नक्कीच यश 100% तुमचं असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका. लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू अगर ना ठेवू, तुमचा मृत्यू आज हो किंवा उद्या, लोक तुमची स्तुती करो अथवा निंदा, आपल्या मार्गावरून कधीच भटकू नका. गरज संपली की विसरणारे लोक फार असतात, पण गरज नसतानाही जे लोक आठवण काढतात असे लोक फार कमी असतात.
कारण की जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुम्हाला कोणीच मदत करत नाही. त्यामुळं जीवनामध्ये अशा लोकांना ओळखा ज्यांनी तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला मदत केली. अशा लोकांचे मोल कधीच विसरू नका. आणि ज्यांच्यामुळं तुमच्यावरती ही वेळ आली त्यांनासुद्धा तुम्ही विसरू नका. आणि ज्यांना तुम्ही अडचणीच्या काळात मदत मागितली आणि ज्यांनी तुम्हाला निराशा दिली त्या लोकांनासुद्धा तुम्ही विसरू नका. निंदा आपल्या मार्गावर जोपर्यंत तुम्ही स्वतःवरचा विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका. गेलेला काळ आपल्या हातात नाही पण येणारा काळ नक्कीच आपल्या हातात आहे. जास्त नाही पण एवढे यशस्वी कमीत कमी व्हा. आपल्या आईवडिलांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकलो पाहिजे. आयुष्यात तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर सूर्यासारखे जळावेसुद्धा लागेल. कारण की यश मिळवणे एवढे सोपे नाही. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं. सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही ती मिळवावी लागते. जेवढे तुम्ही कठीण काम कराल तेवढं यश तुमच्या मागे येईल. प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेल असं नाही. त्यामुळं तुम्ही जेवढ्या वेळेस हराल तेवढ्या वेळेस जोमाने पुन्हा पेटून उठा. यश मिळेपर्यंत थांबू नका. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगले पान मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव खेळणं हे नक्कीच आपल्या हातात असतं. एकदा गंगेला विचारले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सगळे पाप धुतली जातात, तू त्या पापांचं काय करतेस? गंगेनं उत्तर दिलं, मी ते सर्व समुद्रामध्ये नेऊन सोडते. समुद्राला विचारण्यात आले, गंगेने तुझ्यामध्ये आणून सोडलेल्या पापांचे तू काय करतोस? समुद्र देवतेने उत्तर दिले की मी सगळ्या पापांना हवेच्या स्वरूपामध्ये ढगामध्ये पाठवतो. त्यानंतर ढगांना विचारण्यात आले की समुद्र देवताने तुझ्याकडे पाठवलेल्या त्या पापांचं तू काय करतो? त्यावेळेस ढगांनी उत्तर दिलं की ते मी पुन्हा पावसाच्या रूपामध्ये पृथ्वीवरती पाठवतो. त्यामुळं जीवनसुद्धा या कालचक्राप्रमाणेच आहे. त्यामुळं तुम्ही स्वतःला आवरा. तुमच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांना ओळखा आणि अवगुणांना तुमच्यापासून दूर करा. बघा तुमचं जीवन कसं सुखी होईल. ठेविली अनंती तैसेची राहावे ती असावे समाधान. श्री स्वामी समर्थ. असेच स्वामी समर्थांचे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आत्तापर्यंत आपल्या व्हिडिओला कमेंट टाकली नसेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट टाका. यामुळे नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थांची कृपा दृष्टी लावेल. तसेच तुमची जी पण इच्छा असेल ती कमेंट बॉक्समध्ये टाका. नक्कीच तुमची इच्छा स्वामींपर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.